बराच प्रवास करून ते पहाटे घरी पोहोचतात. पोहोचल्या तसेच बेडवर पडतात आणि झोपून जातात. आदित्यला जाग येते कारण आज त्याची खूप महत्त्वाची मीटिंग असते. तसे इकडे तो एक आठवडा नव्हता तर प्रतीक आणि राघवने त्याचं काम सुरू केलं होतं. आदित्य त्याचा आवडतो. त्याचं लक्ष आरोहीकडे जातं तर ती शांत झोपलेली असते. तो तिच्याजवळ येतो आणि तिच्या कपाळावर किस करतो आणि ऑफिसला निघून जातो. काही वेळाने आरोहीला जाग येते. ती पाहते तर आदित्य तिला दिसत नाही. ऑफिसला गेले पण ती पण तिचं आवरते आणि बॅग अनपॅक करत असते. आज आरोही खूप हॅपी होती आणि हे तिच्या चेहऱ्याकडे कोणीही बघून सांगेल की ती किती हॅपी आहे म्हणून. तोच मुक्ता आरोहीला बोलवायला येते. मुक्ता सकाळी सकाळी आरोहीची मस्करी करत, वहिनी काय झालं गं, आज खूपच हॅपी दिसते तू. हां, हॅपी होण्याचं कारण माझा दादा तर नाही ना. तशी आरोही तिला एक फटका मारते. ए वहिनी काय हे, मी एवढ्या प्रेमाने बोलते आणि तू मला फटका मारते. मुक्ता तुला तर अजून एक फटका द्यायला पाहिजे. तू बॅग पॅक करताना मी काढून दिलेले कपडे तू ठेवलेस नाही आणि दुसरेच ठेवले. तू असं का केलंस. मुक्ता तुझ्यामुळे मला तिकडे तेच कपडे घालावे लागले. मग चांगलंच झाले ना वहिनी. तुला तशा कपड्यांमध्ये बघून माझा दादा तर क्लीन बोल्ड झाला असेल. तशी आरोही लाजते. तिला असं लाजताना बघून अगं वहिनी तू लाजते म्हणजे तू आणि दादा. आरोही तिला फटका मारेल तोपर्यंत मुक्ता पळून बाहेर निघून जाते. इकडे आरोही आदित्यचा विचार करत असते आणि तिच्या अंगावर गोड शिरशिर येते तशी ती अजूनच लाजते. इकडे आदित्य पण ऑफिसला पोहोचतो. राघव आणि प्रतीक बोलत असतात. तोच आदित्य पण त्याच्या जवळ येतो आणि त्या दोघांना गुड मॉर्निंग बोलतो. ते दोघं पण त्याच्याकडे पाहतात आणि गुड मॉर्निंग करतात. आदित्य त्याचं आणि नाईक यांचं बोलणं त्या दोघांना सांगत असतो. आणि हो, नाईक यांना नवीन मॅगझिनसाठी एका सुंदर मॉडेलची गरज आहे. ते आपल्याला शोधायचं आहे आणि ते काम आपल्याला लवकरात लवकर केलं पाहिजे कारण त्यासाठी नाईक इकडे पुण्याला येणार आहे आणि आपल्याला त्यांच्यासाठी खूप मोठी पार्टी ठेवावी लागणार आहे. यासाठी आपल्याला बऱ्याच लोकांना बोलवावं लागणार आहे आणि त्यातच सर्व सुंदरींना पण बोलवावं लागणार आहे. राघव आदित्यकडे पाहत, तो जो काही विचार केला आहे तो अगदी बरोबर आहे. आपल्याला लवकरच कामाला लागलं पाहिजे. ते तिघं मिळून त्यांना काय काम करायचं आहे त्याबद्दल बोलत होते. तोच प्रतीक सगळ्यांसाठी कॉफी ऑर्डर करतो. काही वेळाने त्यांची कॉफी येते. ते पीत पीत गप्पा मारत असतात. बरं, या पार्टीसाठी आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला पण घेऊन यायचं. हो हो नक्कीच. तोच राघवला कुणाचा तरी फोन येतो आणि काम अर्जंट असल्यामुळे राघव निघून जातो. इकडे प्रतीक आदित्यकडे पाहतो तर आज आदित्य त्याला खूप हॅपी दिसत होता. ते बघून प्रतीकला मस्करी करायची इच्छा होते आणि तो आदित्यकडे पाहत, काय रे तुझा चेहरा असा गुलाबी का झाला आहे रे. आदित्य त्याची नजर चुकवत, प्रतीक असं काही नाहीये. प्रतीक हसत, अरे तू काही नाही सांगितले तरी तुझ्या चेहऱ्यावरून कळत आहे. बरं, तू आरोहीला सांगितले की नाही. नाही ना, पण लवकरच सांगणार आहे. लवकर सांग, चांगले काम करायला उशीर करू नको. तसं आदित्य लाजतो. त्याला तसं बघून प्रतीक त्याच्याकडे पाहत, ओ हो आदित्य, एवढा बदल झाला तुझ्यात की तू चक्क लाजतोय. आदित्य त्याच्याकडे पाहत, तुला काही काम नाही का, जा तुझे काम कर. प्रतीक निघून जातो. इकडे आदित्य हसत त्याच्या केसांमधून हात फिरवतो. इकडे मुक्ता आरोहीला बाहेर घेऊन जाते. त्या मस्त आईस्क्रीम खात असतात. तोच तिथे शक्ती येते आणि तिला आरोही दिसते म्हणून ती आरोहीला आवाज देते. आरोही तर पूर्णपणे शॉक असते कारण ती मुक्तासोबत आल्यामुळे तिने गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर लावले होते. शक्ती पण तिला पाहतच राहते. तोच मुक्ताला कुणाचा तरी फोन येतो म्हणून ती बाजूला जाऊन बोलत असते. शक्ती आरोहीकडे पाहत, आरोही तुझं लग्न झालं आहे आणि कधी झालं. आताच झालं का. तू मागच्या आठवड्यापासून ऑफिसला येत नाहीये. आरोही शक्तीचा हात पकडून चेअरवर बसवते आणि तिच्याकडे पाहते. शक्ती, मी जे बोलेल ते ऐकून तुला धक्का बसेल पण तेच खरं आहे. ते माझं लग्न आदित्य सरांसोबत झालं आहे. तशी शक्ती जोराने काय म्हणून ओरडते. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहतात. ती शक्तीला शांत करते आणि त्यांच्या लग्नाला काय काय झालं ते सगळं सांगते. ते ऐकून शक्तीला अजूनच शॉक लागतो पण ती नॉर्मल असते. शक्ती आरोहीकडे पाहत, मला आनंद आहे तुझं लग्न सरांसोबत झालं, पण तू सांगितल्याप्रमाणे तुझी बहीण आली तर आदित्य सरांचा काय निर्णय असेल. म्हणजे तोपर्यंत तुमचं जर एकमेकांवर प्रेम झाले आणि तुझी बहीण आली तर. शक्ती, त्याचा विचार पण मी आधीच करून ठेवला आहे. आमचं लग्न झाल्यानंतर मी ठरवले होते की अनिशा आली की मी त्यांच्या आयुष्यातून निघून जाईल, पण जोपर्यंत ती नाही तोपर्यंत त्यांचा सहवास अनुभवतेय. तोच मुक्ता तेथे येते. तशा त्या विषय बदलतात आणि आईस्क्रीम एन्जॉय करत गप्पा मारत असतात. काही वेळाने त्या घरी जायला निघतात. आदित्यला पण आरोहीची आठवण येत असते म्हणून तो लवकरच घरी यायला निघतो. काही वेळाने फ्रेश होतो आणि हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये आजी आजोबा बसलेले असतात. त्याला घरात आरोही कुठे दिसत नाही. त्याला विचारायचं होतं आरोही कुठे गेली आहे म्हणून,
पण कसं विचारू याबद्दल तो विचार करत होता. तोच त्याला काहीतरी सुचतं आणि तो आजींकडे पाहत, आजी मुक्ता कुठे आहे गं? दिसत नाहीये. आजींना समजतं त्याला आरोहीबद्दल विचारायचं आहे. आजी पण त्याला चिडवत, अरे सरळ सरळ विचार ना, आरोही कुठे आहे? तसा तो लाजून त्याचा चेहरा दुसरीकडे फिरवतो. आजींना हसू येतं, अरे ती आणि मुक्ता बाहेर गेली आहे, येतीलच. तोच त्याला त्या दोघी येताना दिसतात. तसा त्याला आनंद होतो. आरोही पण त्याच्याकडे पाहत गोड हसते. आजी मुक्ता आणि आरोहीला फ्रेश होऊन या सांगतात. त्या दोघी रूममध्ये निघून जातात. आदित्य पण आरोहीच्या मागे रूममध्ये जातो. त्याला जाताना बघून आजी आजोबा हसतात. आरोही वॉशरूममध्ये निघून जाते. आदित्य बेडवर पडून त्याचा मोबाईल पाहत असतो. त्याला काहीतरी आठवतं आणि तोच त्याचे आणि आरोहीचे काढलेले फोटो पाहत असतो. आरोही बेबीसोबत एवढी क्यूट दिसत होती ना. त्या फोटोकडे पाहत, आरोही मला पण आपलं असंच बेबी पाहिजे आहे, म्हणजे तुझ्यासारखी गोड परी, जी दिसायला तुझ्यासारखी असेल आणि वागायला माझ्यासारखी. तोच आरोही बाहेर येते आणि बेडवर आडवी होते. आदित्य तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. ती त्याच्याकडे पाहत, अहो काय करताय? तो तिच्या डोळ्यात पाहत, प्रेम करतोय. एवढी सुंदर बायको समोर असताना काय करायला पाहिजे असं वाटतं तुला? तशी ती लाजून त्याच्या मिठीत शिरते. आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. आरोहीचा कधी डोळा लागतो तिला कळत नाही. आदित्य पण तिला मिठीत घेऊन झोपून जातो. काही वेळाने त्यांच्या दरवाजावर टकटक आवाज येतो. मुक्ता त्या दोघांना जेवायला बोलवायला आली होती. त्या आवाजाने दोघांना जाग येते आणि ते फ्रेश होऊन जेवायला जातात. जेवण करून खाली गप्पा मारतात. आदित्य घरात सगळ्यांना प्रोजेक्टबद्दल सांगतो आणि संडेला नाईक येणार आहेत म्हणून खूप मोठी पार्टी आहे हे पण सांगतो. घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो. काही वेळाने ते आपापल्या रूममध्ये निघून जातात. असेच 3-4 दिवस निघून जातात. उद्या पार्टी असल्यामुळे घरातील सगळे तयारीला लागले होते. आदित्य आधीच निघून जातो. मुक्ता आणि आरोही विचार करत असतात की पार्टी खूप मोठी असेल तर काय घालायचं. आरोही आणि मुक्ता विचार करत असतात. तोच आदित्यने आरोहीसाठी काहीतरी पाठवलेलं असतं. तो ऑफिसमधील एक मुलगा घेऊन घरी येतो. आरोही ती बॅग घेते. मुक्ता आरोहीकडे पाहत, वहिनी मला वाटतं दादाने तुझ्यासाठी पाठवलं असेल, बघ ओपन करून. आरोही ओपन करून पाहते तर त्यात सुंदर असा लॉंग ड्रेस असतो. मुक्ता बघून, वाव वहिनी किती सुंदर आहे गं, आणि वहिनी तू घातल्यावर तर अजूनच सुंदर दिसेल. शेवटी चॉईस माझ्या दादाची आहे. आरोहीला पण ड्रेस खूप आवडतो. ती तिचा आवरायला रूममध्ये येते. तोच तिला आदित्यचा फोन येतो. ती हॅपी होऊन फोन घेते. काय मग बायको, पार्सल मिळालं का? आरोही हसून, हो मिळालं आणि खूपच सुंदर आहे, आवडलं मला. ते काय आहे ना बायको, मला पण खूप उत्सुकता लागली आहे. कधी तू ड्रेस घालशील आणि इथे येशील, मी वाट पाहतोय, प्लीज लवकर ये. आरोही हसून म्हणते आणि फोन ठेवते. इकडे आदित्य पण आरोहीसाठी सगळी तयारी करत असतो. आज काहीही करून त्याला तिला सांगायचं होतं की त्याचं किती प्रेम आहे तिच्यावर, म्हणून त्याने हॉटेलच्या सगळ्यात वरच्या फ्लोअरला डेकोरेट करायला सांगितलं होतं. सगळं काही आरोहीला आवडेल असंच काही होतं. तसं त्याला आरोहीबद्दल माहिती होतं की ती पण किती प्रेम करते त्याच्यावरती. काही वेळाने तो पण त्याचा आवरायला निघून जातो. आता पार्टीसाठी एक एक गेस्ट येत होते. तोच आदित्य आणि त्याची फॅमिली पण येते. आदित्य त्यांना घ्यायला आला होता. खरं तर त्याला आरोहीला पाहायचं होतं. ती कारमधून खाली उतरते आणि आदित्य तर तिलाच पाहत राहतो. खूप सुंदर दिसत होती ती, अगदी परीसारखी. मुक्ता त्याच्याजवळ येते. दादा ते तोंड बंद कर. तसा तो भानावर येतो. मुक्ता त्याला चिडवत, दादा वहिनी खूप सुंदर दिसते ना. तो पण भावनेच्या भरात, हो अगं खूपच परीसारखी दिसते ती. मुक्ता त्याला हसत असते. तो आरोहीचा हात पकडतो आणि त्यांना घेऊन आत येतो. ते आत येताच पार्टीमध्ये आलेले लोक आरोहीला पाहत होते, कारण आज ती दिसतच एवढी सुंदर होती. तोच आदित्यला कोणीतरी आवाज देतं. तसा तो तिकडे जातो. आदित्य जरी गेस्टसोबत बोलत असला तरी त्याचं लक्ष आरोहीकडे होतं, कारण आज तिला पाहतच राहावं असं त्याला वाटत होतं. आज पार्टीमध्ये विषय होता तो म्हणजे आरोहीच्या सुंदरतेचा, कारण आज ती दिसतच तशी होती. आदित्य काही लोकांचं बोलणं ऐकतो. ते आरोहीबद्दल बोलत होते. तसा आदित्यला राग येतो, पण तो कंट्रोल करतो. आज पार्टीमध्ये आदित्यने आरोहीच्या आईबाबांना पण बोलवलेले होते. आरोही तिच्या बाबांना भेटते. तिला खूप आनंद होतो, पण तिची आई फक्त उसणं हसू आणते. तिला तिच्या आईचा स्वभाव माहिती असल्यामुळे ती तिच्या आईकडे जास्त लक्ष देत नाही. ती फक्त तिच्या बाबांशी बोलत असते. पण आदित्यची आई आरोहीच्या आईसोबत बोलायला येतात. पण त्या तेव्हाही काही ना काही कारण काढून चालता पाय घेतात. आरोही एकटीच असते. ते बघून तिची आई तिच्याजवळ येऊन, एवढी हॅपी होऊ नकोस, कधी काय होईल सांगता येत नाही, एवढं बोलून त्या दुसरीकडे निघून जातात. आरोहीला तिच्या आईच्या बोलण्याचं वाईट वाटत होतं, पण ती जास्त लक्ष देत नाही आणि पार्टी एन्जॉय करत असते. तोच राघव येतो. त्याला आरोही दिसते. तो आरोहीजवळ जाऊन तिची विचारपूस करतो.
जवळजवळ 1 महिन्यांनी त्यांची भेट झालेली असते. आरोही पण हॅपी होऊन राघवशी बोलत असते. तोच प्रतीक बोलायला लागतो आणि सगळे त्याच्याकडे पाहायला लागतात. आपण ज्या कारणासाठी इथे जमलेलो आहोत तो काही वेळातच चालू होईल. तसे सगळे टाळ्या वाजवतात. कार्यक्रम चालू होतो. एक एक सुंदरी येऊन त्यांचा इंट्रो देत होते. आदित्यला त्या इंट्रोचं काही घेणं देणं नव्हतं. त्याला हे कधी संपतं असं झालं होतं. आरोही आनंदाने पार्टी एन्जॉय करत होती आणि तिला हॅपी बघून आपला हिरो पण खूप हॅपी होता. तोच एक मुलगी येते आणि तिचा इंट्रो देते. तिला बघून चौहान फॅमिली एकदम शॉक होते, कारण ती अनिशा होती आणि तिला असं बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. पण या सगळ्यात एक व्यक्ती हॅपी असते, ती म्हणजे अनिशाची आई. मुलीला तसं बघून तिला खूप आनंद होत होता. आरोहीचा आनंदी चेहरा पण पडतो. नकळत तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिने आदित्यला सांगितलं होतं, ज्या दिवशी अनिशा येईल त्या दिवशी मी तुम्हाला सोडून निघून जाईल. तिला आता सगळं संपलं असं वाटायला लागलं होतं. तोच मुद्दाम आरोहीची आई तिच्याजवळ येते आणि खूनशी स्माईल करते. आरोहीला त्यांच्या हसण्याचा उद्देश समजला होता. आरोही भरलेल्या डोळ्याने आदित्यकडे पाहते, पण तो नॉर्मल असतो. आता आरोही 1 मिनिटसुद्धा तिथे थांबायचं नव्हतं. ती कुणाचं लक्ष नाही आहे हे बघून बाहेर येते. हॉटेलमध्ये एंट्री करायच्या तिथे छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती असते. ती त्या मूर्तीकडे पाहत, देवा असं माझ्यासोबत का होतं? मी यांच्यासोबत माझ्या फॅमिलीसोबत किती हॅपी होती, पण तो आनंद पण जास्त काळ तू माझ्या आयुष्यात टिकू दिला नाहीस. मला तर माहिती पण नव्हते की माझं लग्न होऊन मला एवढी जीवाला जीव देणारी माणसं भेटतील, पण त्यांना म्हणून काय फायदा? इथे माझ्या नशिबात जे लिहिलं आहे तेच होत आहे. आता काय, अनिशा पण आली आणि यांचं तर पहिलं प्रेम अनिशा आहे. आता ते अनिशाजवळ जातील आणि माझं काय देवा? मी कुठे जाऊ? अनिशा समोर असताना पण हे नॉर्मल कसे राहू शकतात? ती विचार करत हॉटेलच्या बाहेर पडते. इकडे सगळे शॉक असतात, कारण अनिशा आली. आता आदित्यचा काय निर्णय असेल असे सगळ्यांच्या मनात प्रश्न येतात. पण पार्टी महत्त्वाची असल्यामुळे तो विषय ते टाळत असतात. आदित्य शेजारी पाहतो तर त्याला आरोही दिसत नाही. त्याचे डोळे भिरभिर हॉलमध्ये फिरत असतात, पण त्याला आरोही कुठेच दिसत नाही. तो मुक्ताजवळ जाऊन, काय गं, आरोही कुठे आहे? ती पण गोंधळून पाहते तर तिला पण आरोही दिसत नाही. आदित्यच्या लक्षात येतं, कदाचित अनिशाला बघून ती गेली असेल. आजी त्याच्या जवळ जात, आदित्य, आरोही कुठे आहे आणि तू इथे काय उभा आहेस? जाऊन शोध तिला. इकडे ते सगळे आरोहीला शोधत असतात, पण या गडबडीत राघवचं लक्ष असतं की आरोही बाहेर गेली आहे आणि तो पण तिच्या मागे बाहेर जातो. तिला आवाज देतो तशी ती थांबते. रडून रडून पूर्ण चेहरा लाल झाला होता तिचा. तो तिच्या समोर येत तिला पाणी प्यायला देतो. ती पाणी पिऊन पुन्हा रडायला लागते. हे बघ आरोही, तू का रडते मला काहीही माहिती नाही, पण तू अशी एकटी कुठे जाते आणि आदित्य कुठे आहे? ती राघवकडे पाहत, सर, आता त्यांना माझी काही गरज नाही. आता इथून पुढे मला एकटीलाच माझं आयुष्य जगायचं आहे. हे बघ आरोही, आता तुझी मनस्थिती ठीक नाही आहे. तू चल माझ्यासोबत. सर, पण मी काय येऊ तुमच्यासोबत? तुम्ही कोण आहात? राघव तिच्या समोर येऊन उभा राहून तिच्या डोळ्यात पाहत, मी तुझा मोठा दादा आहे. तुला हे तर माहितीच असेल, तुला एक मोठा दादा पण होता आणि हे तुझ्या हातावर जे तुळशीच्या पानासारखी खूण आहे ना, तशीच खूण आपल्या बाबांच्या हातावर पण होती. आरोही, तू अगदी आपल्या बाबांसारखीच आहे. ती गोंधळून, पण मी कसा विश्वास ठेवू तुमच्या बोलण्यावर? मला माहिती आहे तू सहजासहजी विश्वास ठेवणार नाही. मी तुला सगळं सांगेल, पण इथे नाही. तू चल माझ्या घरी. तो तिला घेऊन त्याच्या घरी येतो. तिला पाणी प्यायला देतो आणि बोलायला लागतो, आरोही, तुला माहितीच आहे आपल्या आईबाबांसोबत काय घडलेले. तुला तेव्हा कदाचित काही समजत नसेल, पण मी सगळं काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आरोही, तुला असं वाटत असेल जे झालं त्यात आईबाबांची चुकीमुळे झालं, पण खरं तर त्यांना फसवलं गेलं होतं आणि त्यांना फसवणारे दुसरे कोणी नसून आपले मोठे पप्पा होते, कारण त्यांना त्यांच्या मार्गातून आईबाबांना दूर करायचं होतं आणि त्यांनी ते केलंच. जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा मी तिथे आलो होतो, पण आईबाबांव्यतिरिक्त मला तू कुठे दिसली नाही. मी तुला बऱ्याच ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्याबद्दल काही माहिती मला मिळाली नाही. मी आईबाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो. आई तर शुद्धीत नव्हती, पण बाबा पूर्णपणे शुद्धीत होते आणि त्यांनी मला मोठे बाबांबद्दल सांगितले आणि मला सांगितले, आपला अमेरिकेमध्ये खूप मोठा बिझनेस आहे, तिकडे जाऊन तू आधी तुझं शिक्षण कंप्लीट कर, मग तो सांभाळ. म्हणून बरेच वर्ष मी तिकडे होतो. मी इकडे इंडियामध्ये आलो आणि तुझा शोध घेत होतो. तोच माझी आणि आदित्यची ओळख झाली आणि त्यांच्या ऑफिसमध्ये तू मला दिसली. तुझ्या हातावरची ती खूण बघून मी तुझी पूर्ण माहिती काढली. त्यात मला कळलं तू विकास महाजन काकांसोबत आहेस. विकास काका आपल्या बाबांचे लहानपणीचे मित्र आहे, म्हणून मला तुझ्याबद्दल काळजी नव्हती.
पण मला कळले की मोठे पप्पांना तुझ्याबद्दल माहिती पडले आहे आणि तुला संपवण्यासाठी त्यांनी तसा प्रयत्न पण केलेला. पण आदित्य तुझ्यासोबत असल्यामुळे तुला काही झाले नाही. मी पण तुझ्या सेफ्टीसाठी काही लोकांना तुझ्यावर लक्ष देण्यासाठी सांगितले. आदित्यने तर आधीच त्याची लोकं तुझ्या सेफ्टीसाठी ठेवली होती. आरोही तर एका मूर्तीसारखी राघवचं बोलणं ऐकत होती, कारण आता तिच्या आयुष्यात दुःख आलं होतं आणि तोच तिला तिचा मोठा दादा भेटला होता. तिला तर कळतच नव्हतं की दुःख मनवू की आनंद. तोच राघव टीपॉयवरचा फोटो तिच्या हातात देतो आणि सांगतो, हेच आपले आईबाबा. आरोही भरलेल्या डोळ्याने फोटोवरून हात फिरवते आणि हुदके देऊन रडू लागते. आता तिला पूर्ण खात्री झाली होती की राघव जे काही बोलला ते बरोबर बोलला आणि ती फोटो बाजूला ठेवून त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारत दादा दादा म्हणत असते. राघव पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करत असतो. ती रडत, दादा मी लहानपणापासून आई बाबा यांना खूप मिस केलं, पण मला आज आनंद आहे की तू मला भेटलास. ती त्याचा हात हातात पकडत, दादा तुझ्या या बहिणीला सोडून कुठे जाणार नाही, प्रॉमिस कर मला. राघव पण तिच्या हातावर हात ठेवत, आरोही काहीही झालं तरी हा भाऊ या बहिणीची साथ कधीच सोडणार नाही, हे वचन देतो मी तुला. आज आरोहीला तिचा दादा भेटल्यामुळे ती खूप हॅपी होती. बरं तू फ्रेश हो, तो तिला रूममध्ये घेऊन जातो. इकडे सगळे वेड्यासारखे आरोहीला शोधत होते. राघव विचार करत, आरोही इथे माझ्यासोबत आहे, तिला तिकडे सगळे शोधत असतील म्हणून तो आदित्यला फोन करतो. पण इकडे आदित्य आरोहीच्या टेन्शनमध्ये फोन उचलत नाही. तो प्रतीकला फोन करतो आणि आदित्यला द्यायला सांगतो. प्रतीक आदित्यजवळ फोन घेऊन जातो आणि सांगतो, राघवला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तसं आदित्य त्यांच्यासोबत बोलतो. आदित्य त्याचा आवाजावरून समजतं की त्याला आरोहीची किती काळजी आहे. आदित्य तू अजिबात काळजी करू नकोस, आरोही ते माझ्यासोबत आहे माझ्या घरी आणि मी तिला सांगितले की मी तिचा मोठा दादा आहे म्हणून ती खूप हॅपी झाली. आता नॉर्मल आहे ती, तू अजिबात काळजी करू नकोस, ती ठीक आहे. राघवचं बोलणं ऐकून आदित्यच्या जीवात जीव येतो. ती तुझ्याजवळ आहे यातच मला आनंद आहे आणि तो फोन ठेवतो. आदित्य प्रतीककडे पाहत, आरोही ठीक आहे आणि राघवच्या घरी आहे. तसा प्रतीकला पण आनंद होतो. बरं चल आता, सगळे आरोहीबद्दल काळजी करत आहे. प्रतीक तू त्यांना सांग आरोही ठीक आहे आणि त्यांना घेऊन घरी जा. मी आलो की त्यांना आरोहीबद्दल सगळं काही सांगतो. प्रतीक घरातल्या सगळ्यांना सांगतो, आरोही ठीक आहे, पण आता काही विचारू नका, घरी गेल्यावर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि तो सगळ्यांना घेऊन घरी येतो. आदित्य पण नाईक यांना भेटून घरी जायला निघतो. काही वेळाने घरी पोहोचतो. इकडे सगळे त्याचीच वाट पाहत असतात. तो आत येतो, पाणी पितो आणि बोलायला लागतो. आई बाबा, आरोहीचे खरे बाबा विकास महाजन नाहीये. खरं तर विकास महाजन हे आरोहीच्या बाबांचे खूप चांगले मित्र होते, म्हणून त्यांनी आरोहीला त्यांच्या मुलीप्रमाणे वागवले. आरोही खूप लहान असताना तिच्या आईबाबांना तिच्या मोठे पप्पांनी फसवले होते आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. खरं तर आरोहीच्या बाबांचं नाव ऐकून तुम्हाला पण शॉक बसेल. आरोहीचे बाबा रमेश भट आहे. आदित्यचे बाबा हे नाव ऐकता शॉक होऊन, म्हणजे ते खूप मोठे बिझनेसमॅन रमेश भट, त्यांचा अमेरिकेमध्ये पण बिझनेस आहे. रमेश भट यांची मुलगी आरोही आहे. आदित्य त्यांच्या बाबाकडे पाहत, हो बाबा, रमेश भट तिचे बाबा आहे आणि राघव भट तिचा मोठा दादा आणि आरोही आता त्याच्याजवळच आहे, म्हणून तुम्ही आरोहीची काळजी करू नका, ती तिच्या दादाजवळ ठीक आहे. तोच आदित्यचा फोन वाजतो. तो पाहतो तर अननोन नंबरवरून फोन होता. तो फोन घेतो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन फोन उचलतो. तोच तिकडनं एक व्यक्ती बोलते, मला तुम्हाला भेटायचं आहे, जिथे पार्टी होती तिथे येऊन मला भेट, मी वाट पाहते. आदित्य रागाने फोन ठेवतो आणि तिकडे जायला निघतो. आदित्यला कोणी भेटायला बोलवलं असेल. अनिशा आल्यामुळे आरोही बाबतीत आदित्यचा काय निर्णय असेल बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.